नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत नॉट कसे बनवायचे. तर त्यासाठी घेतलेलं आहे मी ते सिंपल फॅब्रिक घेतलेलं आहे. तुम्ही फॅब्रिक तुमच्या पद्धतीनुसार चॉईस करू शकताय. मी इथं साडीमध्ये जो पीस असतो ना, ब्लाऊज पीस, त्याचा सिलेक्ट केलेला आहे. तर अशी मी 1 किंवा 1.25 इंचाची पट्टी कट करायची आहे. तुम्हाला जेवढी लांबीला हवी तेवढी. तर अशा पद्धतीने तुम्ही पट्टी कट करून घेऊ शकताय. तर बघा, मी इथे पट्टी कट करून घेतलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीने पुढे त्याला फोल्ड मारायचा आहे. डबल फोल्ड करून मी जशा व्हिडिओमध्ये दाखवते तशी शिलाई घालून घ्यायची आहे. फॅब्रिक हे दोन्हीकडे सेम पद्धतीने धरायचं. एक छोटं एक मोठं असं नाही करायचं. एकदा चेक करून मग शिलाई घालायला घ्यायची आपण शिस्तात पहिला शिलाई घालून घ्यायची. जर व्यवस्थित फॅब्रिक असेल तर समोर आपण कंटिन्यू शिलाई घालून घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमची पट्टीवरती शिलाई घालून घ्या. अजून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशी एक शिलाई मी कंप्लीट करून घेतलेली आहे. सेम अशाच पद्धतीने दुसरी शिलाईसुद्धा आपण कंप्लीट करून घ्यायची त्याच्यावरतीच, जेणेकरून आपण जो नॉट उलटवणार असतो ना, तेव्हा तुमचा फॅब्रिक जो असतो त्यात तो उसवणार नाही. म्हणजे शिलाई खराब होते, ते उसवणार नाही. दाखवलेल्या पद्धतीने शिस्तीत अशी शिलाई घालून घ्यायची फॅब्रिकवरती. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर अशा पद्धतीने मी दोन्ही शिलाया घालून घेतलेल्या आहेत आपल्या नॉटच्या पट्टीवरती. बघा अशा पद्धतीने. तर त्यानंतर काय करायचं मंडळी, एक मोठी सुई घ्यायची आणि जर तुमच्याकडे जाड दोरा असेल तर तो घेऊ शकता, किंवा नसेल तर असा हा शिवणावळीतला दोरा घ्यायचा आणि त्याचे 4 पदर करायचे. 4 पदर ते सुईमधून ओढून घेऊन त्याला गाठ मारायची मागे, जेणेकरून तो सुईमधून बाहेर येणार नाही. व्हिडिओमध्ये मी दाखवले त्या पद्धतीने. इथून पुढची पद्धत जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं स्टेप फॉलो करा. सुई आपल्याला एका कोपऱ्यामध्ये 2 अशा शिलाया घालून घ्यायच्या आहेत. सुईचं मागचं टोक जे आहे ते असं पट्टीच्या आतल्या साईडची शिलाई जी असते ना, त्यातून असं बाहेर काढायचं शिस्तात. बघा, मी जसं दाखवलं ना त्या पद्धतीने करा, म्हणजे नक्की होईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता, जो धागा आपण
एक साईडला फिट केलेला असतो ना सुईमधून गाठ मारून, त्या टोकाला एकदा एका हाताने पकडायचं आणि सुई असते आपल्या दुसऱ्या हातात ती एक साईडला पकडायची आणि शिस्तात सरकवत जायचं कापड पुढे पुढे, जेणेकरून आपला नॉट बाहेर येईल. अशा पद्धतीने एकदम जोरात खेचायचं नाही, नाहीतर तिथंच धागा कट होऊ शकतो किंवा फॅब्रिक खराब होऊ शकतं. तर बघू शकताय तुम्ही हा नॉट कसा बनवला मी फॅब्रिकपासून. खूप सोप्या पद्धतीने हा मी नॉट तुम्हाला बनवायला शिकवलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. एकदा दोनदा चुकेल पण नक्की येईल. ट्राय करून बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.